या ठिकाणी फायनलच्या सामन्यामध्ये संधी द्यायला पाहिजे होती. शिवनेरी संघाचा बुरुज अनिकेत खाडे, औदुंबर इंगळे, राहुल देवकते सर, प्रथमेश जाधव, अकलूजचा बुलंद आवाज सतीश जाधव सर. विनय गोडके ना, विनय गोडके, ऋषिकेश बर्गे, रितेश जगडे आणि ज्यांनी हे लेख गाजवले त्या एसबी पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रिन्सिपल डॉक्टर श्रीनिवास सिरकांडे सर. दिग्गज प्लेअरने भरलेला हा संघ. या संघाकडे पाहिल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्याच अपोनंट, त्यांच्याच तुल्यबळाचा, त्यांच्याच तोडीस तोड असणारा हा संघ, ज्या संघामध्ये सत्ता फिजिकल डायरेक्टर साहिल बागवान सर, वैभव कवडे, विनय नलवडे सर, सिद्धेश ठोंबरे, सुशील कांबळे, प्रतीक वीर, जय लकडे, गणेश पोटरे, महादार सर. त्याच काय नाव? अभिच नाव काय? अभि. आणि चालू झालेला फायनलचा सामना, पहिला सामना उत्कृष्ट असा चेल. विकेट किपर अनिकेत खाडे, दक्ष विकेट किपर, चपळ असा विकेट किपर. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी साहिल सरांना बाद केलंय. उत्कृष्ट असा एसटीच्या पाठीमागे जेल टिपलेला अनिकेतने. ऋषिकेश बर्गे, अतिशय अप्रतिम गोलंदाजी. साहिल सर या ठिकाणी बाद झालेले आहेत पहिल्या चेंडूवरती आणि विजय तोरण्याला खूपच मोठा झटका या ठिकाणी बसलेला आहे. साहिल सरांची जागा घेण्यासाठी जातोय तो प्रत्येक वेळ आणि पहिल्या चेंडूवरती खणखणीत असा चौकाराने सुरुवात केलेली आहे प्रत्येक वीरने. विनय गोडके अतिशय चपळ असा क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांच्या साईड करून काढलेला हा चौकार. फुलटा चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षण. स्वतः इंजर्ड असून, एवढं एज असून सुद्धा अप्रतिम असं क्षेत्ररक्षण डॉक्टर श्रीनिवास सिरकांडे सर यांचा. स्ट्राइक वरती आलेला आहे वैभव कवडे. पहिला चेंडू स्ट्रेटला मारलेला आहे, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण ऋषी बर्गेचा. आता मात्र गॅप मध्ये मारलेला फटका, जो की विजय तोरणा संघाला 4 धावा देऊन जात आहे. फुलटाचा असा चेंडू, परंतु कोणताही फायदा घेऊ शकला नाही तो वैभव. 1 ओव्हर 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 1-9. सिद्धेश ठोंबरे आपल्या फलंदाजांसाठी पाणी घेऊन मैदानात गेलेला आहे. सतीश जाधव सर सामना करताय तो प्रत्येक वेळ थर्डमॅनच्या दिशेने मारलेला चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षण.
औदुंबर इंगळे, शिवनेरी संघाचे अभेद्य भिंत अनिकेत खाडे यष्टीरक्षक दिशेने. राहुल देवकते सर एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सर. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे सत्यजित जाधव सर फलंदाजाला जकडून ठेवलेला आहे त्यांनी. आणि हा असतो प्रेशर. जर तुम्ही डॉट बॉल घालवत असाल तर हा प्रेशर असतो. प्रत्येकवीर चौकार मारण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर चेंडू मारलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर उचलून मारून प्रत्येक वीर संघाच्या कर्णधार या ठिकाणी बाद झालेले आहेत. आणि प्रत्येक वीरची जागा घेण्यासाठी गेलेला आहेत. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे ते गणेश पोटरे. सत्यजित जाधव सर गोलंदाजी करतायत. सामना करतोय तो गणेश पोटरे. उत्कृष्ट असा हा फटका. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. 2 बाद 12. 6च्या रन रेटने चाललेला हा संघ. थोडासा संत गती. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा संघाचे कर्णधार ऋषिकेश वर्गे. पहिला चेंडू निर्धाव असा हा चेंडू. पुढे खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये मारलेला आहे. सुंदर असा चौकार. गणेश पोटरे ऑलराऊंडरच्या भूमिकेत. ऑफसाईडच्या दिशेने चांगला चौकार मारला त्याने. गॅप शोधून काढलेला आहे. गणेश पोटरे विरुद्ध ऋषी बर्गे चालू असलेला हा सामना. एवढा वेळ नाही, चालू करायचा आहे सामना. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. सत्यजित जाधव सर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूवर ते सिंगल घेतलेले आहे. आता संपूर्ण संघाची जबाबदारी वैभवच्या खांद्यावरती आलेली आहे. वैभव कवडे चांगला फलंदाज आहे. स्ट्रेटला मारलेला खणखणीत असा चौकार. वैभव कवडे विरुद्ध सत्यजित जाधव सर.
अप्रतिम अशी गोलंदाजी सतीश जाधव सरांचं चांगलं कमबॅक. एक चौकार बसण्यात आता मात्र खणखणी चौकार. प्रथमेश जाधवचा अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न परंतु असफल असा प्रयत्न. बाउंड्री अडवू शकलेला नाही तो. खणखणीत असा चौकार. वैभव कवडे नावाजलेला प्लेअर आहे तो वैभव कवडे. शांत संयमी खेळी करण्यासाठी ओळखला जातो तो वैभव. ओव्हर संपली का? 4 ओव्हर 31. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 31. शेवटचे 12 चेंडू बाकी. बघूया 12 चेंडू मध्ये अजून वैभव किती चौकार वसूल करतोय. प्रथमेश जाधव पहिला चेंडू आखूर टप्प्यावरती टाकलेला चेंडू. तेवढा सुंदर असा फटका मारलाय तो वैभवने. गॅप मध्ये मारलेला हा चौकार. स्पीड भरपूर जोराचा फटका मारलेला परंतु तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण विनय गोडके याच्याकडून. आपल्या संघासाठी विनयने 4 धावा वाचवलेल्या आहेत. फायनलचा सामना आहे. फायनलचं प्रेशर असतं. आता मात्र खणखणीत असा चौकार. गॅप मधून मारलेला हा चौकार. वैभव कवडे प्रथमेश जाधव नावाजलेला गोलंदाज आहे परंतु फलंदाज पण तेवढाच आहे वैभव कवडे. प्रथमेश जाधव सामना करेल वैभव कवडे. फुलटॉस असा हा चेंडू. नॉट आउट चा इशारा पंचांकडून. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते इथे 46. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 46. शेवटचे 6 चेंडू. गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत ते राहुल देवकते सर. डावखुरे हाताचे गोलंदाज. सामना करतोय तो वैभव कवडे. पहिला चेंडू
गॅप मध्ये मारलाय परंतु अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. अनिकेत खाडे विकेट किपर येतो. अनिकेत खाडे आत धावबाद झालेला आहे. वैभव 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी धावबाद झालेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण नंतर एक अप्रतिम असा थ्रो आणि तेवढंच मोठ्या चतुराने कनेक्ट केलेला आहे यष्टरक्षक अनिकेत खडेने आणि धावबाद केलाय त्या फॉर्म मध्ये असणाऱ्या वैभव कवडेला. अप्रतिम फलंदाजी ज्याचे चालू होते तो वैभव कवडे धावबादच्या रूपात या ठिकाणी बाद झालेला आहे. त्याची जागा घेण्यासाठी गेल्या सुशील कांबळे. चांगल्या बॅट्समन आहे सुशील. अतिशय चांगला फटका होता. बाउंड्रीच्या बाहेर जात होता परंतु जेलबाद करण्याच्या प्रयत्नात जेल सुटलेला आहे. गणेश पोटरे रिव्हर्स स्वीपचा फटका. अतिशय उत्कृष्ट फटका. रिव्हर्स स्वीपचा फटका. 1 नंबर फटका. धावबाद झालेला आहे सुशील कांबळे. थोडस मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे सुशीलला समजलं नाही आणि आता मात्र फलंदाजीसाठी कोण आलंय. 40 एकर द्राक्षाचे बागायतदार बोरेगाव मधून जे येतात सिद्धेश ठोंबरे. बघा नॉट आउट. काय आताचा चेंडू वाईड +1. स्कोर किती झालाय? 55. अनिकेत खाडे उत्कृष्ट यष्टरक्षक आहेत परंतु हे चुका होणं त्यांच्याकडून. पुन्हा एकदा शुद्ध धावबाद. लास्ट चेंडू आणि उचलून मारलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. CX आउट झालेला आहे तो गणेश पोटरे. 2 खणखणीत चौकार लावल्यानंतर हा मात्र सीमारेषेच्या बाहेर उचलून मारलेला आहे. धावसंख्या झाली होती 6 ओव्हर कंप्लीट 56. विजयी तोरणा या संघाला 56 धावसंख्या उभारण्यात यश आलेले आहे. सुवर्ण शिवनेरी संघाला ही फायनल जिंकण्यासाठी 57 धावांचा लक्ष्य असेल. अक्षय राजपत सर यांचा कॉन्फिडन्स आहे की 4 ओव्हर मध्येच आमचे हे सलामीचे फलंदाज बॉल घ्यायचा आहे नवीन.
प्रीमियर लीग 2024 आणि चालू असलेला हा फायनलचा सामना 36 चेंडू 57 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरत सुवर्ण शिवनेरी संघाचे 2 सलामीचे फलंदाज. विजयी तोरणा संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. रक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीचे फलंदाज सुवर्ण शिवनेरीच्या सलामीचे फलंदाज ऋषिकेश बर्गे, प्राचार्य श्रीनिवास शिरकांडे सर. 36 चेंडू 57 धावांचं आव्हान असेल. पाहूया विजयी तोरणा या आव्हानाचा बचाव करतोय की सुवर्ण शिवनेरी ही धावसंख्या चेस करते. चांगले गोलंदाज आहेत विजयी तोरणा या संघातही, जे की या धावसंख्येला डिफेंड करू शकतात. श्री सरांची विकेट ही या ठिकाणी खूप महत्वाची ठरणार आहे. संघाचा पहिला षटक घेऊन येत आहे वैभव कवडे. सामना करतील श्री सर. उत्कृष्ट गोलंदाज विरुद्ध उत्कृष्ट फलंदाज चालू असलेला हा सामना, फायनलची मॅच. आणि मॅच मध्ये असलेला हा उत्साह वैभव कवडे सामना करतोय तो ऋषिकेश बर्गे. जोरदार अपील परंतु नॉट आउट. पंचांचा निर्णय नॉट आउट. पुढल्या लीग पासून आपण DRS ची सिस्टम उपलब्ध करणार आहे. त्याच्यासाठी फायदे कॅमेरे जास्त मेगापिक्सलचे मागू आपण. अण्णासाहेब यांच्याकडे ऑलरेडी 1-2-4 कॅमेरे आहेत. निर्धाव असा चेंडू. वैभव कवडे उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताय. फायनलची मॅच आहे, प्रेशर मॅच आहे. हा पा हात लागला का गणेश पोटरे? गणेश पोटरे गेलताच तर कमीत कमी कॅच तरी घ्यायचा होता. नाही
कोणालाही समजलं नव्हतं की गणेश पोटरेच्या हाताला चेंडू लागला, परंतु स्वतःहून त्याने कबूल केलं. गणेशसाठी एकदा जोरदार टाळ्या. असा इमानदार खेळाडू या ठिकाणी मैदानात पाहिजेत. 200 रुपयाचं बक्षीस योगीराज हंगेने दिलेलं आहे त्याला. आता मात्र जोरदार आपण आउट दिलेलं आहे पंचांनी. पंचांचा डिसिजन आउट. कट आउट झाला होता ऋषिकेश. अजून मॅच क्लोज गेली नाही नवीन नियम. ऋषिकेशची जागा घेण्यासाठी जात आहेत ते राहुल देवकते सर. लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन या ठिकाणी मैदानामध्ये आता. फायनलचा सामना आहे. याच्यापेक्षा काय रोमांचक असा सामना होऊ शकतो. अतितटीचा चाललेला हा सामना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1-6. 1-6. संघाचं दुसऱ्या वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येत आहेत साहिल सर. सामना करतील राहुल देवकते सर. पहिला चेंडू. चांगल्या टप्प्यावरती टाकलेला आहे चेंडू. या ठिकाणी धावबाद करण्याची संधी होती. साहिल सर विरुद्ध श्री सर चालू असलेला हा सामना. अतिशय उत्कृष्ट असा मारलेला फटका. बरोबर स्टंपच्या पाठीमागे टप्पा पडून बाउंड्री लाईनच्या दिशेने लावला हा चेंडू. आता मात्र ट्रेटला खणखणीत असा लावलेला चौकार. भरपूर गॅप ट्रेटला होता. ज्या ठिकाणी गॅप असेल त्या ठिकाणी चौकार मारण्याची कला ही श्री सरांमध्ये आहे. श्री सरांची विकेट ही या सामन्यामध्ये मोठी कलाटणी धरू शकते. जर सामना विजयी तोरणा संघाच्या बाजूने झुकवायचा असेल तर श्री सरांची विकेट घेणं हे आपल्यासाठी तेवढंच महत्वाचं असेल. श्री सरांची विकेट घेण्यात आपण जेवढा उशीर कराल तेवढा सामना आपल्या हातून निसटला जातो. साहिल सर उत्कृष्ट अशी गोलंदाजी. झाला सर थांबा. आद्या खाली सर थोडं. राहुल देवकते सर अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1-21. 24 बॉल
36 धावांची गरज. 24 चेंडू 36 धावांची गरज. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1-21. 24 चेंडू 36 धावांची गरज. वैभव कवडे पुन्हा एकदा दुसऱ्या षटक घेऊन आलाय. अचूक टप्प्यावरचा चेंडू, निर्धाव असा चेंडू, जोरदार अपील. फुलटॉस टाकलेला चेंडू. गणेश पोटरेचं अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव. आद्यावर पळ. गाण्या थोडं वर खेळ. कोण गाण्याला वर खेळ म्हणते किती ऐक. गाण्या थोडं वर खेळ. अप्रतिम क्षेत्ररक्षण साहिल सर यांचा. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत साहिल सरांनी. राहुल देवकते सर अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहेत. ऑफसाईडच्या दिशेने ह्या मारलेला फटका. एकोणीस बॉल 29 ना. 19 चेंडू 29 धावांची गरज. 28 झालाय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. 28 धावा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1-28. 18 चेंडू 29 धावांची गरज. 18 चेंडू 29 धावांची गरज. अठरा चेंडू 29 धावांची गरज. सुशील कांबळे अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक हाताने बॉल अडवलेला आहे. चांगला मारलेला होता फटका परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुशीलचा. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. नाही कुठला नो अरे नाही नव्हता नाही रे नो नाही नव्हता. जय लाकडे अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. जय लाकडे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 14 चेंडू 26 धावांची गरज.
14 चेंडू 26 धावांची गरज. साहिल सर उत्कृष्ट विकेट किपर. नाही नाही 'सुशील कांबळे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1 बाद 32. 12 चेंडू 25 धावांची गरज. 12 चेंडू 25 धावांची गरज. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण जयदीप लकडे. या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर चेंडू पडल्यामुळे बाद झालेले आहेत. राहुल देवकाते सर. दहा चेंडू 24 धावांची गरज. किती बॉल मध्ये किती 10 चेंडू 24 धावांची गरज. अरे आता स्ट्रायकर 1-2 बॉल जाणार नाही त्यांचे.
थांब 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 अरे इकडं आरले ऑपला 4 घ्या म्हणा लेगला नाही तर ते ओढून मारत 9 चेंडू 24 धावांची गरज, 23 धावांची गरज. आणि खणखणीत असा चौकार लावलाय श्री सरांनी. छोटासा गॅप होता, त्या दोन गॅप मधून चौकार मिळवलेला आहे. दिशाहीन चेंडू, अवांतर धाव संख्येत भर. 8 चेंडू 18 धावांची गरज. स्ट्रेटला मारणार 7 चेंडू 14 धावांची गरज. स्ट्रेटला मारणार म्हणलं. आता सिंगल घेणार आता सिंगल घेणार 7 बॉल 14 नाही सिंगल घेणार. सहा चेंडू 13 धावांची गरज. 4 बॉलला 10 गेला परत लागा 10 करा वर कोण काढतील काय घ्या 6 बॉल 13 धावांची गरज. घेऊन लागला सहा चेंडू 13 धावांची गरज. सिद्धिया सिद्धे सिद्धे थोडं खाली 'गणेश पोटरे' उत्कृष्ट फिल्डर आहेत. गणेश पोटरे 5 चेंडू 13 धावांची गरज. विनय नलवडे सर गोलंदाजी करतायत, सामना करतायत ते श्री सर. लेगला मारणार लेगला मारणार लेगला लेगला मारणार हात पाठी माग घ्या हात पाठी माग घ्या याच्यात बॉल आहे रे बॉल आहे 4 चेंडू 13 धावांची गरज. तीन चेंडू 9 धावांची गरज. चांगला चौकार लावलाय आता. दोन चेंडू 5 धावांची गरज.
हा सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. एक चेंडू 4 धावांची गरज. चांगलं क्षेत्ररक्षण जयदेव लकड्याचं. आणि या झालेल्या सामन्यात विजयी तोरणा हा संघ विजयी झालेला आहे. अतिशय चांगली फलंदाजी केली सरांनी. या खुर्च्या लावायच्यात वर. सर्व संघाचे खेळाडू समोर यायचंय. स्टेजच्या समोर येऊन आपण उभं राहायचंय. सर्व ॲल्युमिनी स्टुडंटना विनंती आहे, आपण सर्वांनी मंचावरती येऊन बसायचं आहे. ॲल्युमिनी स्टुडंट, निकम सरांना विनंती, आपण स्टेजवरती जायचं आहे. ॲल्युमिनी स्टुडंट सर्व चला. ॲल्युमिनी स्टुडंट मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
SBP प्रीमियर लीग 2024 या ठिकाणी पार पडलेले आहे आणि या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये विजयी तोरणा हा संघ विजेता ठरलेला आहे तर उपविजेता संघ हा सुवर्ण शिवनेरी